जिल्हा प्रमुख राजाभाई केन्नी यांनी आजपर्यंत सर्वांच्या हितासाठी काम केले। यामुळे त्यांना आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती करायचे, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करा। राजाभाई जिल्हा परिषदेवर निवडून आले तर या मतदारसंघाची तिसरी मुंबई करून दाखवू असा विश्वास रसिकाताई केन्नी यांनी दिला। शिवसेनेची कुर्डूस परिषद मतदारसंघाची आढावा बैठकीचे आयोजन मधुबाग केन्नी फार्म येथे जिल्हाप्रमुख राजाभाई केन्नी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते। या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षण पुरुष किंवा महिला असे कुठलेही असो, पण यावेळी काही झाले तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केन्नी आणि रसिकाताई केन्नी हे सदस्य असतील। यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन घरोघरी हेच उमेदवार आहेत, त्यांचे काम निष्ठेने करून जिल्हा परिषद जिंकून आपला हक्काचा माणूस म्हणून सभापती करायचा आहे असा ठाम निश्चय शिवसैनिकांनी आढावा बैठकीप्रसंगी केला। यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई केन्नी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याने जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे। कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र या, प्रत्येक गावात शाखेचा बोर्ड लावा, विकासाची कामे होणारच असल्याचे जिल्हाप्रमुख केन्नी यांनी सांगितले। उपसरपंच रसिकाताई केन्नी, जिल्हा परिषद मतदारसंघ महिला तालुका प्रमुख रेश्माताई जोशी, शिवसेना नेते शैलेश पाटील, मधुकर पाटील, अलिबाग महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील, जीविता पाटील, जीवन पाटील, स्वप्नील म्हात्रे, युवा तालुका प्रमुख नंदन पाटील, विभाग प्रमुख महिला सुकेशिनी पाटील, युवा सेना उपतालुका प्रमुख संकेत पाटील, अक्षय पाटील, विकास निळकर आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जिल्हा प्रमुखांची बैठक मुंबई येथे जिल्हा प्रमुखांची बैठक झाल्यानंतर येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात तालुक्यातील आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केलं होतं। त्याप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुक पाठिंबा होता आणि उपस्थिती होती। कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली। त्यानंतर युती, महायुती आणि जो सीट वाटप कशा केल्या जातील, सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दळवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये 59 जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद गट आहेत आणि 14 पंचायत समिती गण आहेत, त्याच्या मध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल, जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायचं आहे। आणि युती, महायुती की सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले तसं आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी आमची चर्चा झाली। परंतु ह्या वेळेला 1992 नंतर मधल्या 30 वर्षाच्या कालामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता। परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या जिल्हा परिषद कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि जशा आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केलं जाईल। आज आमदारांच्या स्वरूपाने आपल्याला एक गोरगरिबांचा विठ्ठल भेटलेला आहे की तो विठ्ठल कमरेवर हात ठेवून सगळ्यांना बघतोय आणि कोणाची काय चिंता आहे, काळजी आहे ती दूर करतोय आणि ह्या आमदारासारखा आमदार होणं नाही। आज आपण बघतो टीव्ही चॅनल्सवर, याच्या आधी शेका पक्षाची सत्ता मला किती असते माहिती नाही, किती वर्ष शेका पक्षाचा रायगडचा आमदार शेका पक्षाचाच होता आपल्या अलिबागचा, पण कधी त्याची पेपरला बातमी किंवा टीव्ही न्यूज वाल्यांना कधी बघितलं किंवा पंडित पाटील हे ते असं कधी तुम्ही न्यूजला कधी कोण आमदाराचं बघितलं? आज महेंद्र दळवी हे नाव सतत टीव्ही 9 वर झी24 तासवर गाजतंय। कारण का आहे की कामांची जी पाठलाग करणं म्हणा किंवा त्याची पोचपावती घेणं हे तिथं त्या सभागृहात होत आहे।
शिष्य पाठवायचा आहे की जेणेकरून त्यांच्या स्वरूपात आपल्या कुठल्याही अडीअडचणी कुठलेही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला तिथे सोडवता येईल हक्काने आपल्या हक्काच्या माणसाला. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक घर टू घर प्रत्येक नातेवाईकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्या उमेदवाराची ओळख करून द्यायची की बाबा तुझं काही काम असेल, तुझं काही पुढे भविष्यात काय प्रॉब्लेम असतील ते राजा केळींच्या मार्फत आम्ही सोडवू. आणि यावेळेला एक संधी फक्त राजा केळींना द्या. या कुंडू जिल्हा परिषद मतदारसंघाची नाही मिनी मुंबई करून दाखवली तर एकदा काय जिल्हा परिषद हातात घेतली ना तर ती काय आयुष्यात जाऊ शकत नाही, ह्याची गॅरंटी आणि वॉरंटी मी देते. पुढे कोणला इथे पाय ठेवायला जागाच देणार नाही. कोणी असू दे, उमेदवार समोरचा परस्पर कोणी असू दे. आज विरोधकांवर बोलायचं झालं, बरोबर बोलले, जे त्यांना सगळं वडिलोपार्जित मिळालेलं आहे त्याच्यावर फक्त त्यांनी काय हक्क गाजवले, सत्ता गाजवली, दुसरं काही केलं नाही. आपण जे काय केलंय म्हणजे राजा केळी असतील आणि बाकीचे सगळे पदाधिकारी जे काही शेका पक्षाशी लढून जे वरती आलेले आहेत, शेका पक्षाशी कट्टर विरोधात राहिलेले आहेत आणि जे शेका पक्षात होते त्यांनी ज्या हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत, काम केलंय पक्षासाठी, ते स्वतःने केलेलं आहे. त्यांच्या वडिलांबाबत ते त्यांना पोचलेलं नाही आहे. जे काय आहे ते स्वतःच्या हक्काचं आणि स्वतःच्या मेहनतीने केलेलं आहे. कोणी त्याच्यावर हे करू शकत नाही की बाबा इथं मी केलंय, ती केलंय, त्यांनी केलंय. हे आपल्याला सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि तो सोन्याचा दिवस बघायचा आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पेन. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.